Good morning, student. My name is Bhagwan Shinde coaching class. Student, thought of the day today's thought is hard work with passion builds lasting success. Hard work with passion builds lasting success. जुनून के साथ किया गया परिश्रम स्थायी सफलता लाता है. जुनून के साथ किया गया परिश्रम स्थायी सफलता लाता है. What is today's thought? Today's thought is hard work with passion builds lasting success. मुलांनो, आज आपल्याला काय वर्ग समीकरण म्हणजे काय ते शिकायचं आहे. वर्ग समीकरण कशाला म्हणतात तर बघा, इयत्ता 10वी क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यालाच आपण काय म्हणतो वर्ग समीकरण. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही गणित पाहायचे. त्याआधी वर्ग समीकरण म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये चलपदाचा घात हा सर्वात मोठा घात हा 2 असतो त्याला काय म्हणतो आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. तर त्या वर्ग समीकरणाचा सामान्य रूप किंवा प्रमाणित नमूना आपल्याला जर पाहायचा असेल तर वर्ग समीकरणाचा सामान्य रूप किंवा प्रमाणित नमूना हा x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर असं त्याचं सामान्य रूप किंवा प्रमाणित नमूना आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणलं जाते. तर वर्ग समीकरणाचा सामान्य रूप काय आहे? x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आहे. तर इथं काय आपल्याला गणित दिले, ते गणित काय आहेत बघू की ते काही समीकरण दिले, ते समीकरण आपल्याला तपासून पाहायचे की हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहेत का नाही आपल्याला सांगायचं आहे. चेक इट इज वेदर क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. तर बघा इथं काही समीकरण दिले, 3 समीकरण दिलेत. पहिलं समीकरण काय आहे? x अधिक 1 चा वर्ग बरोबर 2 कंसामध्ये x वजा 3 कंस बंद असे दिले. पहिलं समीकरण हे दिले. हे पहिलं समीकरण आपल्याला तपासून पाहायचं आहे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. वर्ग समीकरण असेल तर त्या वर्ग समीकरणामध्ये चलपदाचा घात हा काय, चलाचा घात काय असला पाहिजे, सर्वात मोठा घात हा 2 असला पाहिजे. त्याआधी आपल्याला याला काय करू आपण आधी सोडून बघू. त्यात आहे डाव्या बाजूला कंसामध्ये x अधिक 1 चा वर्ग बरोबर 2 कंसामध्ये x वजा 3 हे उजव्या बाजूला आहे. तर आपण काय करू, आधी हे सोडून घेऊ डाव्या बाजूचं. ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे? हे आहे अल्जेब्रिक एक्सपेन्शन फॉर्म्युला. आपल्याला माहिती आहे अल्जेब्रिक एक्सपेन्शन फॉर्म्युला त्या फॉर्म मध्ये आहे. कशाच्या फॉर्म मध्ये आहे? a अधिक b होल स्क्वेअर, a अधिक b चा वर्ग या फॉर्म मध्ये हे आहे. a अधिक b होल स्क्वेअर याच्या फॉर्म मध्ये हे आहे. याला सोडून घ्यायचं. का सोडून घ्यायचं? a अधिक b म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले x म्हणजे a गुणिले 2ab अधिक b अधिक 1 चा वर्ग. कळलं? कशा फॉर्म मध्ये? a अधिक b होल स्क्वेअर त्या फॉर्म मध्ये आहे. तर a अधिक b होल स्क्वेअर याचं सूत्र काय? a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a चा वर्ग अधिक 2ab, a म्हणजे x, b म्हणजे a म्हणजे x आणि b म्हणजे 1, 2ab अधिक b चा वर्ग बरोबर. या डाव्या बाजूला काय, उजव्या बाजूला काय, 2 कंसामध्ये x वजा 3 आहे. ते उजव्या बाजूचं पण सोडून घ्या. ह्या 2 कंसामधला काय करायचं, गुणाकार करायचं. 2 गुणिले x, 2x ला 2x. आता या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. प्लस मायनस मायनस 2×3=6. ठीक आहे, बरोबर. कळालं? आता हे कशामध्ये होतं? त्या फॉर्म मध्ये होतं. a अधिक b होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये होतं. आपण त्याला काय करू, सोडून घेतलो. आता लिहून घ्या खाली x चा वर्ग अधिक 2 गुणिले x 2x, 2 गुणिले x 2x, 2x गुणिले 1 2x अधिक x चा वर्ग 1. x चा वर्ग काय आला? x आला. सॉरी x चा वर्ग काय आला? 1 आलं. ते आपण लिहून घेतलो. आता पुढे जे आहे ते लिहा 2x वजा 6 ला 6. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या सर्वांना एका बाजूला आणायचं, मग एका साईडला आणायचं आहे. हे बरोबरच्या तिकडे जे आहे त्या सगळ्याला आपल्याला या ठिकाणी एका बाजूला आणायचं आहे. म्हणजेच x चा वर्ग अधिक 2x अधिक 1 हे बरोबरच्या तिकडे आहे 2x. बरोबरच्या इकडे आलं तर काय झालं? प्लस मध्ये असलं होतं काय होते? मायनस होते, मायनस 2x. आता हा 6 बरोबरच्या तिकडे मायनस मध्ये आहे, तो बरोबरच्या इकडे येणार आहे, तो काय होते? प्लस होते. बरोबर 0. x चा वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 2x अधिक 6 बरोबर 0. हे जे अंक होते ते बरोबरच्या तिकडे होते. तर आपण काय केलं, इकडे आणलो. ते काय झालं, त्याचे चिन्ह बदललं आहे का? पक्षांतर झाले की चिन्ह बदलतात का नाही? जसे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेले की चिन्ह बदलतात. तसं हे तिकडे बरोबरच्या तिकडे होते, ते इकडे डाव्या बाजूला आले. आपण त्याला काय करणार, एका बाजूला केलो. ते चिन्ह बदलणारच. हे प्लस मधलं असलं मायनस झालं आणि हे 6 मायनस मध्ये होते, इकडून काय झालं? प्लस झालं. आता सोडवा. पुढे काय होते? पुढे काय होते? म्हणजेच x स्क्वेअर अधिक 2x अधिक 1 मायनस 2x अधिक 6 अशा पद्धतीचे समीकरण. या ठिकाणी काय होते? जे भिन्न भिन्न चिन्ह आहेत ते भिन्न भिन्न चिन्हाच्या संख्या काय आपल्याला कट करायचे. आता या ठिकाणी प्लस 2x आणि मायनस 2x काय झाले? कॅन्सल झाले. मग आता काय बोललं? x चा वर्ग अधिक हे 6 ने 6 आहे, या ठिकाणी 6 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. 6 प्लस 1 किती झाले? 7 झाले. x स्क्वेअर अधिक 7 बरोबर 0. इकडे लक्ष द्या. ज्या चलाचा सर्वात मोठा घात 2 असतो तो काय असतो? वर्ग समीकरण असतो. आपण त्याला काय म्हणतो? वर्ग समीकरण असे म्हणतो. पण याला असं पण लिहू शकतो आपण, x चा वर्ग अधिक 0x अधिक 7 बरोबर 0. आता हे कशाच्या फॉर्म मध्ये आहे? हे वर्ग समीकरणाच्या फॉर्म मध्ये आहे का? वर्ग समीकरणाच्या प्रमाणित नमुन्याच्या फॉर्म मध्ये आहे. मग वर्ग समीकरणाचा प्रमाणित नमुना काय आहे? x स्क्वेअर
प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या चलाचा सर्वात मोठा घाता 2 असतो ते समीकरण काय असतो? वर्ग समीकरण.